नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये मी डॉक्टर निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्रातल्या तमाम जाऊबाईंमध्ये पैठणी जिंकण्याची स्पर्धा लागली आहे आणि म्हणूनच आज आम्ही घाटकोपर मधल्या भटवाडी एरियात आलोय. बघूयात आज इकडे पैठणीचा खेळ कसा रंगणार आणि कोण जिंकणार पैठणी. आजच्या आपल्या पहिल्या जाऊबाई आहेत सौ गीता संतोष जैन. या गृहिणी आहेत. टीव्ही पाहणे, फिरायला जाणे, स्वयंपाक करणे हे त्यांचे छंद आहेत. त्यांचे पती श्री संतोष बबन जैन यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा स्वप्नील जैन हा 7वीत शिकतो आणि मुलगी तन्वी जैन ही 1लीत आहे. सासूबाई वेणू बबन जैन याही त्यांच्या सोबत राहतात. तर आज आपल्या बरोबर गीता जैन या घरातल्या मोठ्या जाऊबाई आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये. आणि आता मला पटकन विचारायचंय की आम्ही येणार म्हणून काय काय तयारी केली होती. काय काय केलं घरात, जरा व्यवस्थित केला, साफसफाई केला. व्यवस्थितच आहे तुमचं आधीच. अजून थोडस केलं. अच्छा, मग तुम्ही सिनियर त्यांना म्हणजे तुम्ही मोठ्या जाऊबाई. मग कधी असं झालं का की त्या ज्युनियर आहेत, मग काही तुम्ही नियम त्यांना सांगितलेत घराचे, कारण त्यानंतर आल्या घरामध्ये, या घरात असं असतं तसं असं, जे तुम्हाला ते सर्व आमच्या आईच्या हातात आहे ना सर्व. बर बर बर. मला असं कळलं की तुमचं लव्ह मॅरेज आहे आणि तुम्ही मँगलोरच्या. हो. मग हे कसं काय जमलं? आम्ही एकाच ऑफिस मध्ये होतो. मग तिकडची गंमत म्हणजे कोणी कुणाला विचारलं? पहिला प्रपोज त्यानेच केलं. मलाच थोडस भीती वाटली विचारायला, ते प्रपोज हा शब्द वापरायला, कारण अजून आपलं काही नाही ना कशात, म्हणून मी आपलं तुमच्याकडून शिकतोय थोडं. माझं कसं ना थोडस म्हणजे असं इंग्लिश वर्ड जास्त येते मला. मराठी आता शिकली ना, लग्न होताना मला एक शब्द येत नव्हतं मराठीचा. काय सांगता? हो, मी ऍक्च्युअली मँगलोरलाच माझं एज्युकेशन वगैरे तिकडेच झालं. त्याच्यावरून सासूबाईंची कधी चिडचिड नाही, तिने भरपूर त्या टायमाला मदत केलं मला. आणि आता वळूयात आपल्या पहिल्या राऊंड कडे. राऊंड अतिशय सोपा आहे. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. तुमच्या घरातलेच आहेत, नात्यांमधले आहेत आणि त्याची उत्तर तुम्हाला द्यायची आणि प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला मिळणार आहेत रोख 200 रुपये. समजलं? तर आता पैठणीचा हा पहिला खेळ सुरू करूयात. पहिली फेरी आणि पहिला प्रश्न. सासूबाईंना कोणता पाश्चात्य पद्धतीचा पदार्थ आवडतो? त्यांना पिझ्झा. पिझ्झा. अगदी बरोबर उत्तर दिलंय तुम्ही. क्या बात आहे, वहिनीने सुरुवातच अशी केली, जोरदार. तर हे 200 रुपयांचं बक्षीस तुम्ही जिंकलेलं आहात. एकदा आपण एकमेकांकडे टाळ्या वाजवूयात. वा. बरं, दुसरा प्रश्न. पहिल्यांदा सासूबाईंसोबत बाहेर कुठे गेला होता? कल्याण स्टेशनला गेलो. त्यांनी आम्हाला उत्तर सांगितलंय की जोगेश्वरीला तुमच्या भावाकडे पहिल्यांदा गेले. आता आठवलं. आता काय आठवून आपले 200 रुपये गेले ना. ठीक आहे, काही हरकत नाही. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तुमचे सासरे तुम्हाला नेहमी आठवणीनं बोरं आणायचे, बरोबर? तर ती बोरं ते कुठून आणायचे? वसईवरून. ते ऑफिस मध्ये होते ना वसईला. वा, जिंकलेला आहात 200 रुपये पुन्हा एकदा. वा वा वा. आणि काय वासे सासरे सगळ्यांना मिळत असे वसईवर? सासरे काय काय आणायचे माहितीये, फुलं आणायचे. आठवण येते त्यांची आज. मी आज आहेत ते आपल्याच सोबत आहेत आणि म्हणून तुम्हाला इतका छान आशीर्वाद त्यांनी दिलाय खेळण्यासाठी आणि म्हणून इतकं छान घर आहे आणि सगळेजण हसत खेळत आपण खेळतोय ना खेळ. ते पाहिजे होतं. आता पण आहेत आपल्यातच आहेत, ते बघतायत तुम्हाला इथून आणि म्हणूनच तुमची प्रगती चालली आहे. त्यांना लय अभिमान होता माझ्यावर पण. म्हणजे कामाला जाते सून माझी अशी. अच्छा, वा. खूप म्हणजे रोज आणायचे खायला. असं लहान मुलांना कसं आणतात ना. आणि मला गजरे आवडायचे ना, फुलं आवडायचे. ते मोगऱ्याच्या शाखे तिथे ते वसईमध्ये अशी गावासारखं ना, तिथे रोज आणायचे. रोज आणायचे आणि लावून ठेवते. ऑफिसमध्ये जाताना गाल म्हणायचं. खूप चांगले होते. वा वा. पण 2 वर्षच राहिले फक्त आमच्यावर. नक्कीच. हो, नंतर नाही, पण मला वाटतं की म्हणजे वडिलांसारखंच प्रेम त्यांनी तुमच्यावरती केलं. त्यांनी खूप हे केले, सपोर्ट केले. आईने तरी पहिला बोलले होते दुसऱ्या जातीचा वगैरे, पण त्यांनी ऑफिसमध्ये आले होते एकदा, मग त्यांना आवडलं माझा स्वभाव वगैरे. वा, चांगली गोष्ट आहे. आणि आता आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न आहे, तुमचं कुलदैवत कोणतं? अंबाबाई आमच्या देवीचं बोलतात ना. मग कुलदैवत शंभू आहे, नाही तर खंडोबा आहे. बघा, आता या 3 पैकी एक पटकन देव ठरवून टाका बरं. देवाचं नाव घ्या आणि 3 पैकी एक निवडा. खंडोबा. खंडोबा पावलेला आहे. बरोबर उत्तर दिलंय तुम्ही. वा.
क्या बात आहे, मस्त मस्त मस्त. हे 200 रुपये तुमचे. वा. आणि आता पुढचा प्रश्न, तुमच्या यांच्या आजोबांचं नाव काय? बागुजी. वा, मला आता अगदीच भारी वाटायला लागलं. हा ना, पुन्हा एकदा माझं जिंकलेलं. माहेर विसरली मी ऍक्च्युली आहे ना, जोगेश्वरीला गेलं. तुमच्यासाठी मी मस्त टाळ्या वाजवतो, इतकं छान तुम्ही खेळला. थँक्यू. खूप मजा आली खेळून. पण आता पुन्हा यायचंय आपल्याला जरा त्या ट्रॅक वरती. स्पर्धा आहे, मग तुम्हाला काय वाटतं की आज पैठणी कोण जिंकेल? आता मी तर ठरवलं, मग आता हे मिळालं, मला जरा कॉन्फिडेंट वाटते आता मी काय? पण जिंकू शकते. बरोबर आहे. मग एकदा सांगा की आज काही असो, आजची पैठणी मीच जिंकणार. आजची पैठणी मीच जिंकणार. गोड चॅलेंज दिलं, आता काय सांगायचं, हसत हसत चॅलेंज दिलं. पण आता बघूयात की तिकडे धाकट्या जाऊबाई काय काय करतायत. आपल्या धाकट्या जाऊबाई आहेत सौ शुभांगी संजय जैन. या जसलोक हॉस्पिटलमध्ये सिनियर स्टाफ नर्स म्हणून काम पाहतात. शब्दकोडी सोडवणे, चित्रकला, वाचन, फिरायला जाणे हे त्यांचे आवडते छंद आहेत. त्यांचे पती श्री संजय बबन जैन हे LS आचरेकर कंपनीत नोकरीला आहेत. त्यांचा मुलगा ध्रुव हा पहिलीत शिकतो. सासूबाई वेणू बबन जैन याही त्यांच्या सोबत राहतात. आणि आता आपल्या सोबत आहेत या घरातल्या ज्युनियर जाऊबाई. तर जाऊबाई शुभांगी वहिनी, तुमचं मनापासून स्वागत. बरं, मोठे जाऊबाई खूप छान खेळलेले आहेत, पण टेन्शन आलं का थोडं? थोडस वाटतंय आता मला. अहो, असं नाही चालणार, तुम्हाला जिंकायचं. नाही, बघू ना. बरं, त्यांनी चॅलेंज पण दिलं कॅमेरा समोर की पैठणी मीच जिंकणार. तुम्ही मी accept पण करताय की प्रयत्न नाही, मी पण प्रयत्न तेवढाच करणार ना. मग पैठणी सांगा ना, जिंकण्याचा. मीच जिंकणार. पैठणी मी जिंकणार. आणि महत्वाची गोष्ट की आता तुम्ही एकत्र कुटुंबात एकत्र राहता, मग आता तुम्ही जॉब करता. हो, मग मला त्यांची- शिफ्ट ड्युटी पण असते, अच्छा, मग खूप तुम्ही बाहेरच असता. बाहेर असते. मग असं त्यांचं कधी चिडचिड होत नाही की सगळी कामं त्यांना करायला लागली वगैरे? नाही, त्यात चिडचिड नाही तसं. कारण की असं आणि दोघींनी पण असं समजून घेणं गरजेचं. आता जॉईंट फॅमिली म्हटलं की आणि मी पण जॉब करायची, पहिले त्या पण जॉब करायच्या, हो. मग आम्ही असं ऍडजस्टमेंट करतच हे करायचो. वा, मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैठणी जिंकायची आहे आणि तिकडे आता वाटचाल करायची. पहिल्या राऊंडकडे पण आपण वळूयात. तुम्हाला शुभेच्छा. आणि पहिला प्रश्न मी आता तुम्हाला विचारतोय की तुमचा जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा यांच्यासाठी कोणता पदार्थ तुम्ही केला होता? मसाले भात. मसाले भात. उत्तर बरोबर आहे. 200 रुपयांचं पाकिट तुम्ही जिंकलेलं आहे. आणि आता मूळ मुद्दा जो मी मगाशी सांगितला होता की मसाले भात तुम्ही कसा काय केला, हे मी पहिल्यांदा ऐकलं की मसाले भात. नाही, आम्ही त्यांना आधी विचारलं तुम्ही जेवायला येणार फक्त बघण्याचं, कारण की ते नात्यामधलेच आहेत. अच्छा. हे माझी आत्याच लागते ती, अच्छा. चुलत असे. तर ते आले बघायला, त्यांचा फोन आला. मग म्हटले बघायला येणार, मग जेवायला जाता, किती वर्षांनी एकत्र भेटणार भाऊ बहीण ते. मग त्याच्या बघण्याचा प्रोग्राम. मग ते म्हटले मग काय आवडतं? मग सासूबाई बोलल्या ह्याला तर मसाले भात आवडतो. मग चला आता जावे होणारे मसाले भात मागतात, तर चला मसाले भातचा प्रोग्राम झाला. ठरलंच होतं आपलं. ठरलं मसाले भात करायचं आणि लगेच जावई करून घ्यायचं बाबा. तर आता पुढचा प्रश्न, मूळ गाव तुमचं कुठल्या तालुक्यात आहे? खेड तालुका. खेड तालुका. अतिशय बरोबर उत्तर दिलं तुम्ही. 200 रुपये मिळालेले आहेत. वा. आता पुढचा प्रश्न, तुमच्या यांना सख्खे काका आणि आत्या किती किती आहेत? सख्खे काका 3 आहेत, पण आत्या पण 3 आहेत. बरोबर आहे. अगदी बरोबर उत्तर दिलं. त्या नाही, एक ना खूप लहानपणी एक्सपायर झाले होते. मला अच्छा त्यांचं एवढं काय अच्छा idea अच्छा. नाही. पण काही हरकत नाही, तुम्ही 200 रुपयांचं बक्षीस जिंकलेले आहात. वा. लग्नानंतर जेव्हा तुम्ही महाबळेश्वरला गेला होता तेव्हा तुम्ही यांच्या बरोबर एकत्र खाल्लेली पहिली ती डिश कोणती? खिमा पाव. अगदीच बरोबर उत्तर आहे. कारण खिमा पाव. मी कधी खाल्लं नव्हतं, पण मला ते बघायला पण असं कसं खायचं कसं, पण त्यांनी जबरदस्ती नाही ते छान लागते अशी त्यांनी तारीफ केली की मला ते खाणं भागत पडलं आणि मला मग ती आवडली. काय ती माझाही वीक पॉइंट आहे. पहिले 200 रुपये घ्या. वा 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 वा. वहिनी, आता काय एकच प्रश्न राहिला, तोही देऊन टाका बरोबर म्हणजे बघू आता काय. धमाल धमाल धमाल. मुंबई आधी हे कुटुंब कुठं राहत होतं? कल्याणला. अरे 200 रुपये जिंकले आहे. आणि मी अभिनंदन यासाठी करतोय कारण आमच्या एपिसोड्स मधल्या पहिल्याच या अशा जाऊबाई आहेत ज्यांनी 5ही प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेली आहे. वा 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 वा. आणि आता तर मला तर वाटायला लागलं की थोडस इकडं झुकतं माप झालेलं आहे पैठणीसाठी.
असं म्हणायला हरकत नाही. अच्छा बघू. वा क्या बात आहे. तर तुम्हाला पुढच्या दोनही राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा.